श्री वेताळबाबा यात्रा महोत्सवाचा भक्तिरसात सांगता। महाप्रसादास विक्रमी गर्दी, संस्थेला ब वर्ग दर्जा देण्याची सर्व स्तरातून मागणी। शेलू वेताळ, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। श्री क्षेत्र शेलू वेताळ येथे श्री वेताळबाबा संस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री वेताळबाबा यात्रा महोत्सव 2026 अत्यंत भक्तिभाव, शिस्त व उत्साहात संपन्न झाला। या यात्रा महोत्सवाच्या सांगतेनिमित्त रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद सोहळ्यास भाविकांची विक्रमी व अभूतपूर्व गर्दी उसळली। या यात्रा महोत्सवाच्या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, शिवमहापुराण कथा, हरिपाठ, हरिकीर्तन, पालखी सोहळा व धार्मिक विधी असे विविध भक्तिमय कार्यक्रम सातत्याने पार पडले। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, कथा प्रवक्ते, वारकरी संप्रदायातील भाविक व भजन मंडळांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता। यात्रा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या महाप्रसादासाठी शेलू वेताळ गावासह मूर्तिजापूर तालुका, अकोला जिल्हा तसेच पंचक्रोशीतील विविध गावांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, बालकांसह वारकरी भाविक, संस्थेचे पदाधिकारी, सेवेकरी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली। महाप्रसादाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले होते। स्वयंसेवक, सेवेकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने भाविकांची सेवा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। रांगा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाचे योग्य नियोजन करण्यात आल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सोहळा शांततेत संपन्न झाला। भाविकांनी संस्थेच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले। या यात्रा महोत्सवातून श्री वेताळबाबा संस्थानच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा व्यापक प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला। वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू असलेले धार्मिक उपक्रम, वाढती भाविक संख्या तसेच संस्थेची शिस्तबद्ध कार्यपद्धती लक्षात घेता श्री वेताळबाबा संस्थानला ब वर्ग दर्जा देण्यात यावा अशी एकमुखी मागणी भाविक, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली। यात्रा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजूभाऊ सदार, उपाध्यक्ष अनिलभाऊ सदार, सचिव विजयभाऊ सदार, कोषाध्यक्ष प्रमोदभाऊ भोरे, विश्वस्थ ज्ञानेश्वर सदार या पदाधिकारी, सेवेकरी तसेच समस्त गावकरी मंडळींचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आहे। भविष्यातही अशाच प्रकारे परंपरा जपत समाजोपयोगी व धार्मिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील असा विश्वास उपस्थित भाविकांनी व्यक्त केला। आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा। गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।